नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 305 आणि 306. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला जर स्वस्वरूपाचे सत्स्वरूपाची ओळख झाली की मग तुमच्या पुढे कोणताही प्रश्न उरत नाही. लग्न केले, नाही केले, पुष्कळ पैसा कमावला, अगदी कंगाल राहिले, काही फरक पडत नाही. आता ते तुमच्या दृष्टीने सारखेच राहील. यावर साधक विचारतो, अहो ही तर फारच उच्च अशी अवस्था झाली. आम्हा सामान्य लोकांना हे कसे काय जमणार? यावर महाराज लगेच म्हणाले, असे म्हणून म्हणून तुम्हीच तुमच्या हाताने आपले सर्व दरवाजे आतून बंद करून घेतले आहेत. ती तुम्ही समजता व लोक समजताच तशी उच्च अवस्था मुळीच नाही. उलट ती आहे सहज, सोपी अशी सहजावस्था. तुम्ही सर्वजण तिला उच्च अवस्था म्हणून जे म्हणता, याचे एकच कारण आहे की तुम्ही सहज अवस्थेला सुद्धा घाबरता, होय की नाही? हे स्वतःला विचारून ठरवा. म्हणून आपण का घाबरतो हे प्रथम शोधा व त्या भयाला तुम्ही ओळखा आणि भयमुक्त व्हा. ज्याची भीती वाटावी अशी ही गोष्ट मुळीच नाही, हे जाणून घ्या. तसेही जे होणार आहे ते तर घडलेलेच आहे. फक्त आपल्यासमोर फक्त प्रगट व्हायचे तेवढेच काय बाकी आहे इतकेच. गर्दीतून चालताना आपण लोकांना टाळतो. तरी पण आपण चालतच राहतो. कारण थांबलात तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मागून जे येत आहे यांच्यासाठी अनेक प्रश्न निर्माण होतात. साधक यावर म्हणाला, पण माझे असे पुढे पुढे चालणे कुणाला जर आवडले नाही तर? आणि त्यांनी माझ्या थोबाडात एक ठेवून दिली तर मी काय करू? यावर महाराज म्हणाले, त्यावेळी तो जो तुमचा मूळ स्वभाव आहे, तो मात्र अकस्मात प्रगट होईल. एक तर तुम्ही म्हणाल, मारले तर मारले, जाऊ द्या, काय त्याच्यात? नाहीतर तुम्ही त्याच्यापेक्षाही जोरात त्याच्या थोबाडात एकाऐवजी 2 लगावाल. दुसऱ्या एका प्रसंगी एका साधकांनी विचारले, ईश्वर करता करविता आहे काय? महाराज यावर म्हणाले, तुम्ही जग निर्माता म्हणून एखाद्या बाह्यकर्त्याला मध्ये मध्ये का आणता? जग आपल्यातूनच नवे नवे जग निर्माण करत आहे. ते दुसरीकडून कुठूनच येत नाही किंवा कुणी आणत नाही किंवा कुणी ते निर्माणही करत नाही. ही अखंड निर्मिती सतत चालूच आहे. त्याला प्रारंभ नाही, म्हणून अखेर पण नाही. जणू जे नाही तेच जे नाही त्याला प्रसवते, यालाच अजातवाद म्हणतात. जे नाही तेच जे नाही त्याला प्रसवते, यालाच अजातवाद म्हणतात. पण अशी केवळ कल्पना करून घेतली जाते की या जगाचा कुणीतरी करता करविता आहेच. अर्थात ही अशी कल्पना करणे किंवा ही अशी कल्पना नाही करणे हे सत्य आहे. करता करविता आहेच हा आग्रह करणे ज्यामुळे शक्य होत आहे, ते आपलेच अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे, हे मात्र आपण विसरतो. जशी तुमच्या कल्पनेची मूस असेल, तशी तुम्ही ईश्वराची दयाळू, प्रेमळ, संकटमोचक, सखा, करुणावान किंवा निष्ठुर अशी कल्पना किंवा कोणतीच कल्पना न करण्यास स्वतंत्र आहात. अर्थात या प्रकारची कुठलीही विधाने करणे केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य होत आहे, हे मात्र लक्षात ठेवणे अतिशय जरुरीचे आहे. तुम्ही तुमच्या मनाची फिल्म बनवता, त्याद्वारे तुमच्याच कल्पना विश्वाचे चित्रीकरण करता आणि जग झाले आहे आणि ते राहणार असे म्हणता. म्हणजे तुम्हाला ज्याचे कारणही हवे, हे पण तुम्हीच ठरवता. अर्थात हा पण कल्पनेचाच खेळ आहे. हे जर तुमच्या लक्षात आले आणि तुम्ही केवळ तशी कल्पना करता म्हणूनच सर्व काही असेच्या असेच आहे, असा तुमचा आग्रह जो तुम्ही धरता, तसा आग्रह करणे अथवा तसा आग्रह न करणे हे केवळ आणि केवळ तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य आहे. हे मात्र निरंतर लक्षात ठेवणे जरुरी आहे. इथे नास्तिक, आस्तिक असे काही नाही. तुमच्या असणेपणाविषयी काही संशय असेल, तर हे कळणार नाही. असणेपणाचा पुरावा मात्र तुम्ही आणि एकमेव तुम्हीच.
भाग 306. श्री महाराज म्हणतात, मी कुठल्याही इच्छा भावना दडपून टाकण्यास सांगत नाही. फक्त इतके सांगतो, त्याकडे चांगल्या वाईट अशा तऱ्हेने लक्ष देऊ नका. दुसरा कोणताच प्रयत्न करू नका. दोन्ही प्रतिक्रियेपासून फक्त बाजूला व्हा. दोन प्रतिक्रियाच्या मध्ये राहा. गर्दीतून वाट काढताना कुणी तुमच्यावर अंगावर सरळ येत असेल तर त्याला दूर लोटून त्याच्याशी उगीच दंगामस्ती करू नका. त्याला टाळूनच पुढे जा. तुम्ही जर त्याच्याशी भांडले तर तोही तुमच्याशी भांडणारच. अशा क्रिया प्रतिक्रियांच्या खेळात भाग घेऊच नका. सुरुवातीपासूनच बाद राहा. यावर साधकांनी विचारले, अशा प्रकारचे इच्छा वासण्यापासून पिच्छा सोडण्यास मला किती वेळ लागेल हो? महाराज म्हणाले, कदाचित हजारो वर्षे लागतील किंवा काहीच वेळ लागणार नाही. तुमच्या कळकळीवर ते सगळे अवलंबून आहे. कळकळ मात्र खरी, निर्हेतुक हवी. पण खरे सांगू, तुम्हालाच आत्मज्ञानी, पूर्णज्ञानी, स्वरूपज्ञानी व्हायची भीती वाटते. कारण आपले परिचित व्यक्तिमत्व सांडून काही नसल्यासारखे, जे केवळ व्यक्त रूपाने आहे, तसे राहण्यास तुम्ही प्रचंड घाबरता. व्यक्त हे एकाच ठिकाणी काही नसल्यासारखेही आहे आणि सर्व काही जे आहे ते पण आहे. सर्वच असल्यासारखेही आहे. तुम्ही फक्त व्यक्तिमत्व विरघळेल याची जे चिंता करता, पण व्यक्तित्व विरघळल्यावर जे उरेल ते व्यक्त असेल, तेच तुम्ही अगोदरपणाच्या असणेपणाच्या रूपात आहात, हेच मात्र तुम्हाला समजत नाही. आता फक्त एकच करा, इच्छा भीती याकडे अलक्ष करा, म्हणजे लक्षच देऊ नका. मग आयते असणाऱ्या असणेपणात आयतेपणे सहजपणे स्थित व्हाल आणि तेथेच असा. असे काहीतरी आपले अगोदरपणाने असणारे असणेपण आहे, हेच सध्या आपले त्याकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे आपल्याला माहीत नाही. हे जे माहीत नाही तेच तुम्हाला खरोखरच, अजून तुम्हाला कशाचीच गरज नाही. या वस्तुस्थितीचे स्पष्ट ज्ञान तेच तुम्हाला होऊ देत नाही. म्हणून ज्यामुळे वस्तुस्थितीचे ज्ञान होत नाही तेच शोधून काढा आणि त्याचा फोलपणा ओळखा. एक अशा प्रकारचे विष असते म्हणतात, की जे पोटात गेले की भयंकर तहान लागते. मग कितीही पाणी पिले तरी तहान मात्र जशीच्या तशीच राहते. मनुष्य पाणी पितच राहतो. पाणी पिऊन पिऊन पोट फुगायचेच तेवढे बाकी राहते किंवा फुटायचे बाकी राहते. तहान जशीच्या तशीच राहते. मग यावर उपाय काय? भरमसाठ पाणी पिऊन पोट फाडून मरण्यापेक्षा विषच अंगातून बाहेर काढून टाकणे योग्य नाहीत का? मगच पोटफोडी तहान आपोआप शांत होईल. स्थळ काळाने मर्यादित असलेला देह म्हणजेच मी, ही जी गैरसमजूत आहे तेच खरे विष होय. सध्या तुम्ही म्हणजे तुम्ही करत असलेल्या तथा तुमच्या भूत काळाचा विचार, स्मृती किंवा भविष्य काळात काय होईल, कसे होईल याची चिंता किंवा काळजी, भूतकाळातील अनुभव आठवून आठवून तशा इच्छा किंवा भीती हेच आहात. व तुमचा वर्तमान काळ हा फक्त भूत भविष्याच्या रमण्याकरता तुम्ही राखून ठेवला आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा वर्तमान काळ हा फक्त भूत भविष्य काळात रमण्याकरता तुम्ही जणू राखून ठेवला आहे. नाहीतर तुमच्या भूत भविष्याचा विचार कोणत्या काळी तुम्ही करणार हो? थोडक्यात काळ संकल्पनाच विष आहे. मागे असे असे झाले, आता पुढे मनासारखे होईल की नाही, अशा फंद्यात न पडण्याचे महत्व ओळखा व आपले अगोदरपणाने असणे पण बिघडवू देऊ नका. याचे महत्व एकदा का मनापासून पटले तर हे महत्व पटणेच तुम्हाला तुमच्या असणेपणातच असण्याला भाग पाडेल. दुसरा उपाय नाही.